पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूनं 22 जणांचा बळी घेतला आणि यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि यानंतर दारूचे अड्डे, गुत्थे आणि कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा सुरू झाली। या दुर्घटनेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 14, हडपसरच्या काळेपडळ या परिसरामध्ये 7 आणि उरळी कांचनमध्ये एकाचा मृत्यू झाला। धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या 6,600 रुपयाच्या फायद्यासाठी या नराधमानं दारूमध्ये मिथेनॉल मिसळलं आणि हकनाक 22 जीव गेले। पाहुयात रिपोर्ट। दारू अड्ड्यांवर कारवाई, अटक सत्र आणि उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई। एका पाठोपाठ एक असे 22 बळी गेले आणि यंत्रणेला जाग आली। कारवाईचा दिखावा सुरू झाला। इतके दिवस बिनबोभाटपणे सुरू असलेले अवैध धंदे अचानक यंत्रणेला दिसले। राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पिंपरी चिंचवड पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून दारूची निर्मिती, वाहतूक आणि वितरण करणाऱ्या 8 जणांना अटक केली आहे। आरोपींकडून विषारी दारूचा साठाही जप्त करण्यात आलाय। पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी योगेश वानखेडे यानं इथेनॉल पासून दारू बनवली जाऊ शकते अशी माहिती ऑनलाईन पाहिली होती, मात्र इथेनॉल आणि मिथेनॉल मधला फरक त्याला कळला नाही। इथेनॉलच्या ऐवजी त्यानं हातभट्टीच्या दारूत मिथेनॉल मिसळलं आणि त्यामुळे विषारी दारू बनवून 22 जण दगावले। अवघ्या 6,600 रुपयांच्या फायद्यासाठी आरोपी योगेश वानखेडेनं 22 जणांचा जीव घेतलाय। योगेशनं 17,500 रुपयांना 210 लिटर मिथेनॉल खरेदी केलं। 9,500 रुपयांची 5 ड्रम दारू खरेदी केली। 5 ड्रम दारूमध्ये 5 ड्रम पाणी टाकून 10 ड्रम तयार केले। त्यात मिथेनॉल टाकून 12 ड्रम दारू बनवली। त्यासाठी त्याला 27,000 रुपये खर्च आला। प्रति ड्रम 2800 प्रमाणे 12 ड्रम दारू विकली। त्यातून त्याला 33,600 रुपये मिळाले। आरोपी योगेश वानखेडेला 6,600 रुपयांचा फायदा झाला आणि विषारी दारू पिऊन 22 जण मृत्युमुखी पडले। 33,600 रुपये खरं तर योगेशला या विक्री प्रकरणामध्ये मिळाले आणि त्यातच जर आपण सगळा हिशोब केला तर 6,600 रुपयांच्या अधिकच्या फायद्यासाठी योगेशने 22 जणांचा बळी घेतल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आणि राज्य उत्पादन विभागाच्या कामगिरीवरतीही प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसतंय। तर आता हा संपूर्ण जो तपास आहे तो CID कडे वर्ग करण्यात आला आहे। हा सगळा प्रकार पाहून पुण्यात संताप व्यक्त केला जातोय। पोलिसांनी हप्तेखोरीसाठी दारूचे गुत्थे सुरू ठेवले असा आरोप विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केलाय। वास्तविक बघितलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये असे दारूचे धंदे, अवैध धंदे बऱ्याच ठिकाणी आहेत आणि आमच्या पोलीस खात्यांनाही माहिती आहे। खरं तर आज जी घटना घडलेली त्या घटनेचं गांभीर्य ओळखूनच आज मी दापोली पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो होतो। कारवाई होत नाही। कारवाई आज त्यांनी त्याच्यावरती स्पेशल स्क्वॉड पण केलेले आहेत। मला वाटतं DCP साहेबाशी बोलत असताना सांगवी, संत तुकाराम नगर, महात्मा फुले नगर या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे। या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील 3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक आणि 6 जवान अशा 15 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं। मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यावर यापूर्वीही 3 गुन्हे दाखल असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। घटनेच्या पार्श्वभूमीवर जिथे आपल्याला लॅप्सेस दिसून आले त्या भागातल्या 3 निरीक्षक, 6 दुय्यम निरीक्षक आणि 4 जवान यांच्यावरती निलंबनाची कारवाई माननीय आयुक्त यांच्याकडून झालेली आहे। तसेच या संपूर्ण घटनेवरती माननीय आयुक्त यांनी वेळोवेळी लक्ष ठेवून होते। त्यांच्याकडून पण प्राप्त झालेल्या निर्देशानुसार आपल्याला कारवाई आणि सहकार्य व्यवस्थित करतात। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विषारी दारूबळी प्रकरणात निदर्शनं केली आहेत। उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे हकनाक 22 जणांचा बळी गेल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। तुमचे हफ्ते 3 लोक घेत नसतात। तुमच्याकडे हफ्ते जे आहेत ना, खालच्या लोकांपासून वरच्या लोकांपर्यंत सर्वांकडे हफ्ते जातात आणि इथं जे आहेत ही टोळी खूप मोठी आहे।
आमचा आक्षेप आहे की तुम्ही अल्पवयीन मुला मुलींना एंट्री देतात ते होत आहे. इथं जर या पद्धतीने दारू खाली 19 लोक मेली साहेब, 19 सेन्सर बोललेले आहेत. हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. याला अनेक लोकांनी सोडलं वारंवार. सगळ्यांची हप्तेखोरी चालू आहे. दारूचे अड्डे माहिती आहेत. पकडायचं कुणाला 24 तासात माहिती आहे. सगळे सर्कल आहे. त्या 19 जीवांची किंमत आहे की नाही आज काही. हे सरकारचं आमचं म्हणणं आहे सिंडिकेट आहे. ताबडतोब निलंबन झालं पाहिजे मंत्र्यांचं, अशी आमची मागणी आहे. सिंडिकेट आहे हे. ही दडपशाही करण्याचा प्रयत्न चालू आहे. या सरकारचं निष्फळ अपयश आहे. हे फडणवीस सरकार कायम अपयशी ठरलेले आहे. असे किती लोक मेली तरी यांना फरक पडत नाही. तर या सरकारने देवेंद्र फडणवीसनी तात्काळ राजीनामा द्यावा. पैसे कमावण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याची प्रचिती पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणात आली. याशिवाय या आरोपींचे काळे धंदे सुरू असताना त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेचे वाभाडे या प्रकरणात निघालेत. यंत्रणेचे डोळे उघडतील अशी आशा आहे, पण याआधी असे प्रकार घडू नये त्यातून धडा न घेतलेल्या यंत्रणेकडून अशा अपेक्षा ठेवणं म्हणजे भाबडी आशाच ठरेल. ज्ञानेश्वर चौतमलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे.